श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. चला तर सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्र. अत्यंतरे श्रवण करीती, सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आनंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती जयाची, सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णात टांकी क्षेत्रे पवित्र, ती देखील त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हट्योग एक साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवण, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, असंख्य देखिले. ज्ञान तयाचे पाहिले, कित्येकांचे चरण धरले. परी गेले व्यर्थची, एके समय अक्कलकोटी. स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रीचा ऐकोनी. सन्मुख पाहोनी तयाला, अज्ञात चक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयाच्या. श्लोक एकता तेथेची, समाधी लागला त्याची स्मृती. न राहिली देहांची, ब्रंदरंगी प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पंदाबुंजावरी मस्तक ठेविले. जड करी सददित झाले, अंतरी हर्ष पोटी न समावे. ओठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेथे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोन. येथे तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी महा प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनी नृसिंह सरस्वतींसी. समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी. वार श्रेष्ठता पाडोनी, तियेसी द्यावे सोडून. तरीच श्रेष्ठता पावसी जनी, मग सहजची सुर भुवनी. अंती जासी सुखाने, एकुणी समर्थवाणी. आश्चर्य वाटले संकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोने विपरीत, केवी करतील परी अंतरीची खुन. यती तत्काळ जाणन, पाहो लागेला आवेदना. एक शब्द न बोलावे, असो तेव्हापासून सिद्धी दिदली सांडवणे. येऊनी राहिले संस्थाने, धर्मकृत्य बहु केले. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासही काही ज्ञान साचार. समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले. ज्याने समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतो नियंतरी, खडंग दिदले श्रीच्या करी. म्हणे मजवरी कृपा करून जरी, तरी खडंग हाती देतील. जाऊनी बैसेला दूर, श्रीनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगवे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकून. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय. भले ऐसे समर्थे दर्शविली, म्हणून न दिले खडंग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडंग घेऊन तैसेच आला परत. स्वसस्थानास झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निफळ झाले, शेवटी परिपित्य भोगले. कष्ट केले व्यर्थची, असो स्वामींचे भक्त तात्या भोसले. विख्यात राहती अक्कलकोटात, राजश्रीत सरदार. मायापाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी, करीती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमुदूत दिसती दृष्टीशी, मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत, परी श्रीचरण धरले. झडकरी उभा राहिला, काळ दोरी नवल परी. जहाले दीन वदन, होऊनी दृढ घालतसे मिठी चरणी. तात्या करीती विनवन, मरण माझे चुकवावे. ते पाहोनी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी नावे
त्वा त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, त्वची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णिताती. बैलांप्रती दिदली ही मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड. श्रीरस्तु शुभम भवतु. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ येतील आणि तुम्हाला पाहायला मिळतील.